हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मुगाचे पौष्टिक कटलेट। तर ते तयार करण्यासाठी 1 कप हिरवे मूग घेतले। याला 2 पाण्याने छान असं वॉश करून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालून याला 7 ते 8 तासांसाठी भिजत घालायचं आहे। 8 तासानंतर पाहू शकता खूप छान भिजले गेलेले आहेत। आता हे सर्व मूग मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे। आता यामध्ये तिखटपणासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, वाटाण्याचे सीजन आहे त्यामुळे अर्धा वाटी वाटाणे घेतले, कढीपत्ता, चमचाभर जिरे घालायचं आणि पाणी न घालता दरदरीत असं वाटण तयार करून घ्यायचं। तयार झालेलं वाटण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। आता यामध्ये काही भाजी ॲड करूया। तर त्यामध्ये मी कांद्याची पात घेतलेली आहे, कोथिंबीर, बारीक कट केलेला कांदा घेतला। तुम्ही आवडीनुसार भाज्या वापरल्या तरीही चालेल। आता यामध्ये काही मसाले वापरूया। त्यामध्ये हळद, जिरा, थोडंसं गरम मसाला, चाट मसाला आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं। तुम्ही याऐवजी 3 चमचे बेसन किंवा 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तयार मिश्रणाचे आपण कटलेट तयार करून घेऊया। तर हाताला थोडं पाणी लावायचं, थोडा गोळा घ्यायचा। अशा पद्धतीने सर्व कटलेट मी पातळ असे कटलेट तयार करून घेते। तर सर्व कटलेट्स तयार झालेले आहेत। आता कमीत कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। सर्व कटलेट यावरती सोडायचं आणि वरच्या साईडने थोडे ड्राय झाल्यानंतर याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात। शॅलो फ्राय कमीत कमी तेलामध्ये खूप टेस्टी असे कटलेट्स तयार होतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। डिटेल व्हिडिओ चॅनलवरती दिलेला आहे, नक्की चेकआउट करा। थँक्यू।